तर विदर्भात तर उष्णतेनं कहर केलेल्या सकाळपासूनच अंगाची लाही लाही करणारं ऊन आहे आणि अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यामध्ये आजही ऑरेंज अलर्ट आहे। अगोदरच पारा 46.9 अंश सेल्सिअसवर अकोल्यातला पोहोचलेला आहे। दुपारी उन्हाचे मोठे चटके बसतात। विदर्भातल्या या उष्णतेच्या प्रकोपाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। उष्णतेमुळे विदर्भ अक्षरशः होरपळून निघालेला आहे। 3 जिल्ह्यात तर पारा 46 अंशाच्या पलीकडे गेलेला आहे। सकाळच्या सत्रातली नागपुरातील वाहतूक, वर्दळीच्या रस्त्यांवरील नागपुरातील वाहतूक बघतोय अतिशय कमी दिसत आहे। खरं तर बाजारपेठेचा संपूर्ण परिसर आहे, माल इतवारीचा परिसर आहे, पण सकाळपासूनच वाहतूक कमी दिसते आहे, कारण की 8 वाजल्यापासूनच उष्णतेची दाहकता सर्वसामान्यांना जाणवून येते आणि दुपारनंतर तर अक्षरशः चटके बसत आहे। चेहऱ्याला झाकल्याशिवाय सर्वसामान्य घराबाहेर पडण्यास टाळत असताना दिसलाय आणि रस्त्यावरची वाहतूक पण कमी झालेली दिसते। खरं तर एप्रिल महिन्याच्या अगदी 10-11 तारखेपासूनच उष्णतेची ही दाहकता जाणवू लागली आहे। सातत्याने उष्णतेची लाट ही विदर्भात कायम दिसून येत आहे। वऱ्हाडात खात करून उष्णतेची ही तीव्रता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। सातत्याने 45 अंश किंवा त्याच्या पुढे किंबहुना काल तर 46.8 आणि 9 असं अमरावती आणि अकोल्यात तापमान आहे आणि आज सुद्धा ऑरेंज अलर्ट अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रचंड अशी उष्णता, त्यामुळे सर्वसामान्य प्रचंड असे त्रस्त झालेले आहे। घराबाहेर निघणं दुपारच्या नंतर अतिशय अवघड झालं आहे। प्रशासनाकडूनही साधारणपणे आवश्यक काम असल्यास बाहेर पडू नका असे आवाहन सर्वसामान्यांना करण्यात आलेले आहे। शीतपेय घेताना लोक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि पुढील काही दिवस उष्णतेची ही दाहकता, तीव्रता अशीच कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। झी मीडियासाठी सुमित सह, अमर काणे, नागपूर।